मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजे या गावात एक केळीचा नवीन प्रयोग झालेला आहे। नेमकी ही केळी काय आणि कोणत्या प्रकारची आहे, त्याचं मार्केटिंग कसं केलं जातं, त्याचे फवारण्या किंवा खत कसं नियोजन केलं जातं, आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत वडजे येथील शेतकरी आहेत। आपलं नाव काय? माझं नाव कुंडलिक रामकुंभार, राहणार वडजे, तालुका दक्षिण सोलापूर। आपण जी ही केळी लावलेली आहे ती कोणत्या प्रकारची आहे, त्याचं नियोजन कसं केलं जातं, त्याचं मार्केटिंग कसं केलं जातं? आमच्या इथं लावलेली केळी हे 4 प्रकारचे केळे आहेत। एक G9चे 4 झाड आहेत, त्याचे पण आम्ही डेमोसाठी ठेवलं आहे। जवारीचे एक 20-30 झाड आहेत, ते पण ठेवले आहेत। आणि विलायची केळी आहे, एकदम पातळ साल असते त्याची, खायला एकदम गोड, एकदम पौष्टिक खायला। आणि हे पूर्ण ऑर्गॅनिकमध्ये करतो आपण। एकदा टेस्ट ह्याची खाल्ली की दुसरी बाजारातली केळी खातच नाही कस्टमर। आणि दुसरी आहे ते लाल केळी, ते पण आम्ही कर्नाटकमधून आणून लावलेले आहे। त्याची व्हरायटी आहे आमच्यात, असं इलायची हे मिळून 1 एकर केळी आहे। ही केळी लावत असताना काय मेहनत केली जाते, किती बाय कितीवर लागवड केली जाते? ह्याची लागवड आहे आपल्या रेग्युलर केळीसारखीच 6x8 वर 6x6 ह्या अंतरावर लावायचं। रासायनिक खत वगैरे काय घालत नाही आपण त्याला, पूर्ण सेंद्रिय खत, म्हणजे गावखतच आहे आमच्या इथं सगळं। शेळ्याचं खत, गाईचं शेणखत आहे, आणि जीवामृत असतं आमच्या इथं सगळं। आतमध्ये बॅरल वगैरे भरून ठेवलेलं सगळं जीवामृत आहे। जीवामृत सोडायचं, आता हे पाणी चालू आहे, 4 दिवसाला पाणी लागतं त्याला। ड्रिप पण आहे, जीवामृतला ड्रिपनं सोडा किंवा दंडत पाणी एक नळी चालू करून सोडलं तरी पण जातं त्याला। रेग्युलर केळी आणि ह्या केळीत काय फरक आहे, याचा मग भाव कसा मिळतो? ह्या केळीला भाव जास्त मिळते। हे आता आमचं स्वतःच मार्केटिंग आहे। आमचं ग्रामीण पोलीस पेट्रोल पंप सोलापूर इथं न्यूट्रिशन ॲग्री मॉल म्हणून ऑर्गॅनिकचं भाजीपालाचं मॉल आहे, तिथं विकतो आम्ही सगळे केळी। आणि ह्याचा रेट आहे इलायची केळीचं 100 रुपये, लाल केळीचं 100 रुपये, जवारी केळीचं आहे 50 रुपये प्रति किलो। सगळ्या केळी हे कच्च्या नेऊन आम्ही कस्टमरला देतो, घरच्या घरी नेऊन त्यांनी घरच्या घरी पिकवतात। ह्याला काय औषध लावायचं नाही, काय नाही। आणि 4 दिवसात केळी पिकते। साधारण किती एकरात ही केळी आहे, मग किती रेग्युलर केळीपेक्षा ह्या केळीचा किती टन माल निघतो? एका वर्षामध्ये 3 झाडं येतात ह्याचे। 10 किलोचे जरी एक घड पकडलं, 500 रुपयेला 50 रुपये किलो जरी होलसेलमध्ये माल विकलात तुम्ही, तरी पण एका घडाचे 500 रुपये होतात। आणि 3 झाडं वर्षामध्ये धरून 1,500 रुपये होतात। आणि आपल्या केळीचं आहे 40 किलोचं ज्या वेळेला घड काढता आपण, तर त्याला एवढं खर्च करावं लागतं की 35 किलोच्या पुढे सहसा जात नाही। 40 किलो केलं तर मग त्याचं हजारोनी खर्च होत आहे। आणि भाव 10-12 रुपये किलो, 15 रुपये किलो, ह्या वर्षी 25-26 कोणाला तर लागलाय। आता आमच्या मामाच्या मुलांनी गेल्या वर्षी 2 रुपये किलो केळी लावलं होतं, भाव आला होता त्याला, पूर्ण कापून टाकलं 2 एकर केळी सगळे, 2 रुपये भाव आला। मग आम्ही 100 रुपये किलो विकत होतो। मग म्हणलं बाबा अरे असले लाव, तर मार्केटिंग कुठं आहे असं तसं। मग आता इथून त्यांनी पण ठरलं की आता विलायची केळी लावायचं किंवा लाल केळी लावायचं, तर ह्याला जास्त मार्केट आहे। कस्टमर ऑर्गॅनिकमध्ये जास्त डिमांड आता चालू पिढीला देणं गरजेचं आहे। आणि विकतं ते पिकवण्यापेक्षा काय पाहिजे, कस्टमरची काय मागणी आहे, ते तुम्ही जर पिकवलं तर जास्त भाव मिळणं गरजेचं। आता मार्केटमध्ये लाल हे साधी केळी हे किलोवर जाते, डझनावर जाते, 30 रुपये 40 रुपये डझन। आमची केळी 100 रुपये किलोने, गिऱ्हाईक काय विचारतच नाही, कपचिप घेऊन जातं। आणि फीडबॅक एवढा आहे की इलायची केळीला तर दर रविवारी आम्ही घेऊन जातो, तर वेटिंगवर राहतात आमचे केळी येईपर्यंत। 100 रुपये किलो 1 तासात खलास होते। त्याचं उत्पादन किती महिने चालतं? हे बहुवर्ष आहे, हे 10-10 वर्षे। आता हे आमचं 4थ्या वर्षाचं खोडं आहे। एका ह्याच्यामध्ये 4-4 झाड आहेत, 7-8 किलोचे एक घड निघतात। अच्छा, केळी आल्यानंतर 3 ते 4 महिने चालतात? नाही, केळी 7व्या-8व्या महिने फुल यायला, त्याचं घड यायला चालू होतं ते। आणि मग 12-13 महिन्यात बाहेर निघतात, सगळं विक्रीला तयारच होतं ते।
शेतकऱ्यांना काय संदेश द्या या केळीच्या बाबतीत? शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो मी की पारंपरिक केळी करण्यापेक्षा इलायची केळी करा, लाल करा. लाल ज्वारी त्याच्यापेक्षा जरा कमी आहे, पण इलायची केळीला एवढं डिमांड आहे. पुणे मुंबई मार्केट जर तुम्हाला मिळाला शेतकऱ्यांना तर हे जिन्यांची केळी करणारच नाही शेतकरी. आता कन्नड साईडला वगैरे आता आमचे काही मित्र आहेत, त्यांची पण जिन्यांची केळी मोडून विलायचीकडं कल आहे त्यांचा. मग आम्हाला जसं मार्केटचं बेस मिळालं तसं बाकीच्या कस्टमरला पण आम्ही मार्केटचं हे करून उपलब्ध करून देऊ, लिंक लावून देऊ त्यांना. निश्चितच यांनी एक नाविन्यपूर्ण असा प्रयोग केलेला आहे. आपल्या शेतात इलायची केळी असो किंवा रेड केळी ह्याची लागवड केलेली आहे. त्याचबरोबर रेग्युलर केळीपेक्षा या केळीला जास्त भाव मिळत असल्याचं सांगतात. यांनी स्वतःच सोलापूरमध्ये एक मॉल स्थापन केलेला आहे आणि त्या ठिकाणी ऑर्गॅनिक जे काय फळ असतील किंवा ही केळी असेल तेथे विकण्याचं काम करत आहेत. ते नक्कीच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा प्रयोग करायला काही हरकत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.